Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 11. Chapter number 14, Horticultural Practices. Lecture number 1. विद्यार्थी मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस हे 12वी साठी महत्त्वाचा आहे. 12वी मध्ये प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे या टॉपिक वर. तर व्यवस्थित बघा, कारण आपल्याला 12वी मध्ये सेकंड चॅप्टर कमर्शियल कल्टिवेशन कमर्शियल क्रॉप जे चॅप्टर आहे त्यामध्ये याचा आपल्याला फायदा होणार आहे चॅप्टरचं, म्हणून हे चॅप्टर मी सुरू केलेलं आहे. तर हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस हे 11वी मध्ये आहे, तसंच याचा फायदा 12वी मध्ये होणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये एक्सरसाइज आहे, यावर पहिलीच एक्सरसाइज आहे. तर हे चॅप्टर आपण समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. तर चला आपण बघूया हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर हॉर्टिकल्चर म्हणजेच काय, या स्लाइडवरून तुम्हाला कळालं असेल की मला काय सांगायचं आहे ना. काय दिसत आहे बाळांनो? मँगो सीझन सुरू झालेला आहे. तारीख आहे 13 एप्रिल, गुढीपाडवा. सगळ्यांच्या घरी रस तयार झाला असेल है ना बाळांनो. तर हॉर्टिकल्चर हे जे आहे विषय हे फळाच्या निगडीत आहे, रिलेटेड आहे. तर ते पुढे आपण बघणारच आहोत. म्हणून फोटो तुम्हाला दाखवलेले आहे. गुढीपाडव्यानिमित्त आपण नवीन चॅप्टर सुरू केलेलं आहे. तसं 12वी सुरू करायला पाहिजे, पण हे चॅप्टर महत्त्वाचं वाटलं 12वी साठी, म्हणून हे 11वीचं चॅप्टर आपण कंटिन्यूअस करूया. नंतर 12वी सुरू करूया आपण. चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, हॉर्टिकल्चर व्हॉट इज मीन बाय हॉर्टिकल्चर. तर ॲग्रिकल्चर मध्ये आपण ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला 10 विषयाचा अभ्यास करावा लागतो बाळांनो. किती विषय असतात? 10 विषय असतात. किती विषय? 10 विषयाचा अभ्यास करावा लागतो आपल्याला BSc ॲग्रीला. मग त्यामध्ये जे मेजर सब्जेक्ट जे असतात किंवा 10 विषय सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं ॲग्रॉनॉमी असतं, त्यानंतर हॉर्टिकल्चर, त्यानंतर प्लांट ब्रीडिंग, त्याला पण ॲग्रिकल्चर बॉटनी असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, नंतर बायोकेमिस्ट्री असते, त्यालाच आपण सॉईल सायन्सही म्हणणार. नंतर प्लांट पॅथॉलॉजी असते, प्लांट एंटॉमॉलॉजी असते, नंतर ॲनिमल हजबंडरी डेअरी सायन्स असतं, नंतर इंजिनिअरिंग असतं. हे 10 विषयाचा अभ्यास आपण 4 वर्षामध्ये करतो. तर हॉर्टिकल्चर हा एक विषयच असतं, एक डिपार्टमेंटच आहे तिथं. तर आपला 12वीचं सिलेबस 11वीचं सिलेबस जे आहे हे जे आहे ॲग्रॉनॉमी आणि हॉर्टिकल्चर मिळून आहे. तसंच त्यामध्ये आता 12वीचं नवीन सिलेबस जे तयार झालेलं आहे हे 10 विषयाला रिलेटेड आहे. 10 विषयाला रिलेटेड आहे. 10 विषयाला रिलेटेड झालेला आहे आणि टेक्निकल इन्क्लूड केलेला आहे भाग, की जेणेकरून हा विद्यार्थी क्रॉप प्रोडक्शन घेऊन 12वी बाहेर पडल्यानंतर त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये नाविन्य आणि किंवा जर व्यवसाय करायचा असेल तर त्यालाही नॉलेज, शेती करायचं तेही नॉलेज असायला पाहिजे. त्यासाठी असं सिलेबस तयार केलेला आहे की तो निकामी राहू नये. असे 12वीला 14 चॅप्टर आहे. तर 11वीचे आपण 14वा चॅप्टर सुरू केलेला आहे हॉर्टिकल्चर. तर समजून घ्या हॉर्टिकल्चर. आतापर्यंत काय सांगितलं मी, ॲग्रिकल्चरमध्ये 10 विषय असतात, त्या 10 विषयामधलं हा एक विषय आहे असं मला सांगायचं होतं. मग हॉर्टिकल्चर मीन्स द वर्ड हॉर्टिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. हॉर्टिकल्चर हा जो शब्द आहे हे लॅटिन वर्ड आहे. असं वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे. त्याचं हॉर्टस, या हॉर्टिकल्चरचं
हॉर्टी जे आहे ते हॉर्टस. हॉर्टस मिनिंग इनक्लोजर मीन्स गार्डन, म्हणजे हॉर्टस मीन्स गार्डन. सरळ सोप्या भाषेमध्ये हॉर्टस मीन्स गार्डन अँड कल्चर मीन्स कल्टिवेशन. हॉर्टिकल्चर मीन्स गार्डन कल्टिवेशन, असं सोप्या भाषेमध्ये त्याचा मिनिंग आपण सांगितलेला आहे हॉर्टिकल्चरचं. Thus horticulture means culture or cultivation of garden crops. Culture or cultivation of garden crop. Horticulture may be broadly defined is the science and art of growing fruits, vegetables, flowers and crops like spices, condiments and other plantation crop known as horticulture. Horticulture म्हणजेच काय की horticulture is a branch of agriculture which deals with cultivation of fruit, vegetable, flowers, spices crop, plantation crop and fruit preservation known as horticulture. तर हॉर्टिकल्चर म्हणजेच काय की उद्यान विद्या, मराठीमध्ये उद्यान विद्या असं म्हणतात हॉर्टिकल्चरला. ज्या शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास केला जातं, भाजीपाल्यांचा अभ्यास केला जातं, नंतर फुलांच्या शेतीचा अभ्यास केला जातं, नंतर मसाले पिकाचा अभ्यास केला जातं आणि फळ टिकवण्याचा अभ्यास केला जातं, अशा शास्त्राला, अशा विषयाला हॉर्टिकल्चर म्हणतात, उद्यान विद्या म्हणतात. It is the science of cultivation of garden plants. It is the science of cultivation of garden plant. Garden plant रोज आहे ना, फ्लावर्स आहेत, ते येतं. नेक्स्ट, हॉर्टिकल्चर इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स क्रॉप, फ्लावर क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स and fruit preservation known as horticulture. हॉर्टिकल्चर म्हणजेच काय म्हणणार सोप्या भाषेमध्ये, ज्या विषयामध्ये फळझाडांचा अभ्यास केला जातं, भाजीपाल्यांचा अभ्यास केला जातं, फुल शेतीचा अभ्यास केला जातं, फळ टिकवण्याचा अभ्यास केला जातं, अशा विषयाला हॉर्टिकल्चर म्हणतात, उद्यान विद्या म्हणतात. समजलं बाळांनो, हॉर्टिकल्चर एक विषयच आहे ॲग्रिकल्चरमध्ये. म्हणून तर म्हटलं हॉर्टिकल्चर इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स. फ्रूट म्हणजे कोणते हो? मँगो, बनाना, ग्रेप्स, पाइनॲपल, कोकोनट, कॅश्यूनट, कस्टर्ड ॲपल, सगळं चाललं त्याच्यामध्ये. संत्रा, स्वीट ऑरेंज, मंडारीन ऑरेंज आहे ना, कागदी लाईम, फिग, गावा, हे सगळं फळझाडामध्ये आहे की नाही. व्हेजिटेबल, कॅबेज, कॉलीफ्लावर, चिली, टोमॅटो, भेंडी, पोटॅटो आहे ना, हे स्पिनॅच आहे. नंतर फेन्युग्रीक, लेडीज फिंगर, सगळं व्हेजिटेबल. फ्लावरमध्ये रोज, ट्यूबरोज, क्रायझॅन्थमम आहे ना, असे. नंतर फ्रूट प्रिझर्वेशन म्हणजे जॅम, जेली, मार्मलेड, स्क्वॅश, सायरप, ज्यूस एक्सेट्रा, पिकल. तर हे फळं टिकवणे, याचा सगळ्याचा अभ्यास केला जातो या विषयामध्ये. तर हे ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी हे मेजर सब्जेक्ट आहेत, फारच मेजर आहे ना. आणि यांना रिलेटेड लागणारे मग ते कोणते? ॲग्रिकल्चर, सॉइल सायन्स म्हणजे ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, प्लांट पॅथॉलॉजी, प्लांट एंटॉमॉलॉजी आहे ना, असे विषय त्याला संलग्न असणार आहे. म्हणजे तीन कसे आहेत? मेजर आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. तर MSc प्लांट ब्रीडिंगमध्ये केलं, तुम्ही ब्रीडर होणार बाळांनो, कंपनीमध्ये चांगला जॉब मिळणार, तुम्ही नवीन नवीन जाती निर्मिती करणार, लक्षात. तर या पद्धतीनं हे विषयाबद्दल आपण सांगितलं. नंतर बघूया आपण ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. देर आर 4 ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. तसं मेन ब्रँचेस जे हॉर्टिकल्चरचे 4 आहेत.
उद्यान विद्याशास्त्राच्या आणखी 4 फांद्या आहेत. किती फांद्या आहेत? 4 फांद्या. त्यामध्ये पहिलं पोमोलॉजी. पोमोलॉजी पोमोलॉजी इट इज अ ब्रँच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप or fruit growing, that is mango, chiku, banana, citrus, pomegranate, grapes, cashew nut, coconut, papaya, banana, etc. तर पोमोलॉजी आता त्यामध्ये वेगळं झालं. पोमोलॉजी म्हणजे ज्या शास्त्रामध्ये फक्त फळांचाच अभ्यास केला जातं. फळांचाच अभ्यास केला जातं. फळ ग्रोईंग बद्दलच माहिती दिली जाते. आंब्याची, चिक्कूची, बनानाची, संत्र्याची, मोसंबीची, है ना, पपयाची, नारळाची, कॅशूनटची, हे सगळे फळझाडांचा अभ्यास, त्याला पोमोलॉजी असं म्हणतात. त्याला म्हणतात फ्रूट ग्रोईंग. काय म्हणतात? फ्रूट ग्रोईंग. फ्रूट ग्रोईंग. नेक्स्ट ओलरिकल्चर. सेकंड ब्रँच ओलरिकल्चर. इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ vegetable crops. Vegetable crops, that is brinjal, tomato, chili, cabbage, cauliflower, radish, carrot, etc. ओलरिकल्चर म्हणजे व्हेजिटेबल ग्रोईंग. ज्या विषयामध्ये भाजीपाल्यांचा अभ्यास केला जातो त्या विषयाला ओलरिकल्चर असं म्हणतात. काय म्हणतात? ओलरिकल्चर. ओलरिकल्चर. नेक्स्ट फ्लोरिकल्चर. It deals with cultivation of ornamental flowers and landscaping. It is a branch of horticulture which deals with cultivation of flowers and study of landscaping. Example rose, chrysanthemum, lily, tuberose, etc. तर ज्या शास्त्रामध्ये कशांचा अभ्यास केला जातो? फुलशेतींचा अभ्यास केला जातो त्याला फ्लोरिकल्चर असं म्हणतात. देन फोर्थ फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन. इट इज अ ब्रँच ऑफ हॉर्टिकल्चर विच डील्स विथ प्रिन्सिपल ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन, दॅट इज जाम, जेली, सायरप, स्क्वॅश, टोमॅटो, केचप, कॅनिंग, एक्सेट्रा. तर ज्या शास्त्रामध्ये फळं टिकवण्याचं, साठवण्याचं आणि टिकवण्याचं अभ्यास केला जातं त्या शास्त्राला आपण काय म्हणणार? फ्रूट प्रिझर्वेशन. फ्रूट प्रिझर्वेशन. तर हे 4 ब्रँचेस आहेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आणखी 2 वाढवलेले आहेत, प्लांटेशन क्रॉप, स्पायसेस क्रॉप असं. तर हे शॉर्टमध्ये. नंतर आपल्याला बघायचं इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट कल्टिवेशन. इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट कल्टिवेशन. आता फळ इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट कल्टिवेशन हे बघायचं आपल्याला. तर फ्रूट ग्रोईंग हॅज सो मेनी ॲडव्हान्टेजेस ओव्हर ग्रोईंग ऑफ ॲग्रॉनॉमिकल क्रॉप. ओव्हर ग्रोईंग ऑफ ॲग्रॉनॉमिकल क्रॉप. तर फळ शेती किंवा फळ ग्रोईंग हे याचं इम्पॉर्टंट महत्त्व काय? तर आपण कंपॅरिझन महत्त्व आपण समजून घेणार. ॲग्रॉनॉमिकल क्रॉप म्हणजेच आपले फील्ड क्रॉप म्हणजे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, बाजरी, आणि याला फील्ड क्रॉप म्हणणार आपण. त्याबरोबर फळझाडाचं कंपॅरिझन करून आपण महत्त्व पटवून सांगणार आहोत. तर इथं फळझाडांचं महत्त्व या धान्य पिकापेक्षा सरस जास्त आहे असं आपल्याला सांगायचं आहे. ते कसं आहे तर ते आपण इथं खालील पॉईंट म्हणून आपण समजून सांगणार आहोत. There are so many importance of fruit growing, that is economical importance, nutritive importance, medicinal importance. These are the three major importance as compared to the field crop or food grain crop. तर धान्य पिकापेक्षा फळझाड कसे सरस आहेत तर ते आपण पटवून सांगणार आहोत. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स भरपूर आहे. त्यानंतर न्यूट्रिटिव्ह इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर मेडिसिनल इम्पॉर्टन्ट आहे. तर आपण एक एक अगोदर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्ट बघू. इट गेट मोर यील्ड.
fruit crop get more yield as compared to grain crop. ग्रेन क्रॉप्स साहजिकच आहे. फळझाडाचं उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं धान्य पिकापेक्षा. धान्य पिकापेक्षा है ना. इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट काय म्हणणार आपण, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट मध्ये पहिलं पॉईंट काय लिहिलं आपण, हाय यील्ड पर युनिट एरिया. हाय यील्ड, हाय यील्ड म्हटलं तर चालतं. तर त्या धान्य पिकाच्या जागेपेक्षा तिथं जर फळझाड असेल, फळझाडांचं उत्पादन टनामध्ये मिळतं, धान्याचं उत्पादन किलोमध्ये मिळतं आहे की नाही. त्या बनानाचं उत्पादन आपल्याला 250 to 500 क्विंटल पर हेक्टर मिळतं. तेच जर आपण ज्वारी गहू घेतलं तर 30-40 क्विंटल मिळणार. 30-40 क्विंटल कुठं आणि 250-500 क्विंटल कुठं आहे ना. म्हणजे 25 ते 50 टन बनानाचं उत्पादन मिळतं. तसंच ग्रेपचं, तसंच मँगोचं टनामध्ये उत्पन्न मिळतं. म्हणजेच धान्य पिकापेक्षा फळझाडांचं उत्पन्न पर युनिट एरिया जास्त मिळतं. देन हाय नेट प्रॉफिट फ्रॉम फ्रूट क्रॉप. हाय नेट प्रॉफिट, हाय नेट प्रॉफिट फ्रॉम फ्रूट क्रॉप. फळझाडांपेक्षा धान्य पिकापेक्षा फळझाडांचं नेट प्रॉफिट जास्त मिळतं. ते कसं मिळतं आपण बघूया. फ्रूट क्रॉप गिव्स हायर नेट प्रॉफिट than the grain crop and then it get high price in the market. उत्पन्न तर जास्त मिळतंच मिळतं, त्याबरोबर मार्केट डिमांड सुद्धा जास्त असतं. मार्केट डिमांड जास्त असतं. आज आंबे 100 रुपये किलो आहे, द्राक्षे 60, 70, 80 रुपये किलो आहे. तेच गहू म्हटलं की 30 रुपये, ज्वारी म्हटलं आपलं की 20 रुपये. 20 रुपये कुठं, 100 कुठं, फरक आहे की नाही. तर नेट प्रॉफिट हमखास वाढणार, नेट प्रॉफिट वाढणार. जसं कॅश्यू नट 200 ते 300 रुपये किलो, आता जुनं रेट आहे ना. आता जास्त आहे, 500, 550, 750 पर्यंत, 800 पर्यंत आहे क्वालिटीनुसार. ग्रेप्स आता 80 आहे, हे जुनं भाव आहे 15-20 आहे ना. व्हीट हे जुनं भाव आहे 60, आता 20 आपण धरू. तर असं फळझाडांचं रेट मार्केटमध्ये जास्त असतं धान्य पिकापेक्षा, मग नेट प्रॉफिट जास्त मिळतं. लक्षात. देन थर्ड, युटिलायझेशन ऑफ वेस्ट लँड अँड स्लोपी. फ्रूट क्रॉप कॅन बी ग्रोन undulating लँड, हाय स्लोपिंग एरिया, that is a custard apple, mango, cashew nut. These crops are grown in slopy area or wasteland. वेस्टलँड. तर ज्या पडीत जमिनी आहे जिथं आपण सोयाबीन, ज्वारी घेऊ शकत नाही, अशा ठिकाणी फळझाड लावू शकतो आपण. आंबा आहे, कस्टर्ड ॲपल आहे, मँगो आहे, कॅशनट आहे, टॅमरिन आहे, चिंच, हे सगळे पडीत जमिनीमध्ये येणारे फळझाड, याला आपण ड्रायलँड फ्रूट क्रॉप म्हणतो. कॅशनट कॅन बी ग्रोन ऑन पुअर, शॅलो, स्लोपी लँड विच इज अनसुटेबल फॉर ग्रोइंग ऑफ ॲग्रोनॉमिकल क्रॉप. मीन्स धान्य पिकासाठी जी जमीन चालत नाही ती जमीन फळझाडाच्या लागवडीसाठी उपयोगात येते. म्हणजेच वेस्टलँडचं युटिलाइज होतं फळझाडामध्ये. तर महत्त्वाचं आहे फुल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. फ्रूट क्रॉप्स आर पेरिनियल in nature, hence grower is engaged throughout the year in farm operation like wasteland, labor and machinery. तर फळझाडाला वर्षभर काम लागत असतं, म्हणून तिथले मजूर एंगेज राहतात, बैल एंगेज, मजूर एंगेज, मशिनरी एंगेज, पाण्याचं युटिलाइज, भारी जमिनीचा फायदा, सगळे इनपुट काय होतं, युटिलाइज होतं. कारण हे पेरेनियल क्रॉप आहे, मुगासारखं, उडदासारखं, गव्हासारखं नाही 4-5 महिन्याचं, वर्षानुवर्ष राहणार आहे. एकदा लावलं की हे ना 25 वर्ष 40 वर्षपर्यंत बाग राहणार आहे. तिथपर्यंत त्याला कामं वर्षभर करावंच लागतं त्यांना. कधी पाणीच द्यायचं, कधी खतच टाकायचं, कधी वाफेच बनवायचं आहे, हे कामं सुरूच राहतात. कधी फवारणीच करायचं आहे, वर्षभर कामं सुरू राहतात आणि मजुरांना मजुरी मिळतं. म्हणजे सगळं इनपुट काय होतं, युटिलाइज होतं. देन प्रोवाइड्स एम्प्लॉयमेंट. प्रोवाइड एम्प्लॉयमेंट. फ्रूट गार्डनिंग प्रोवाइड एम्प्लॉयमेंट फॉर लेबर थ्रूआउट द इयर. लेबर थ्रूआउट द इयर.
तर एम्प्लॉयमेंट जे आहेत मजुरांना मजुरी मिळतं आहे ना, मजुरांना मजुरी मिळते, त्यांना काम मिळतं. नेक्स्ट, कंटिन्युअस फ्लो ऑफ मनी. मोस्ट ऑफ द फ्रूट्स क्रॉप्स प्रोव्हाइड continuous flow of money throughout the season, while agronomical crops are harvesting at a time, that is चिक्कू, कागदी लाईम एक्सेट्रा. तर पैसा खेळतं राहतं, असं नाही की ऊस निघालं की एकदम पैसा. कंटिन्युअस पैसा मिळत राहतं शेतकऱ्यांना. त्याचं जे काही गरजा आहेत, दररोजच्या जे गरजा असतात, त्या गरजा भागवता येतं त्यामध्ये. कारण पैसा खेळता असेल तर मन सुद्धा फार चंचलित राहतं आहे ना, कामात मजा येते. पैसे खिशामध्ये असलं की. तर चिक्कू एकदाच पूर्ण काढायला येत नाही, जसं हार्वेस्ट येतं तसं आपल्याला काढता येते, महिने 2 महिने सीझन चालतं. तसं कागदी लाईमचं आहे, निंबूचं एकदाच निंबू काढायला येतात का नाही, जसं मॅच्युअर तसं काढत राहतात. तर कंटिन्युअस पैसा राहतं. नेक्स्ट, रॉ मटेरियल फॉर द इंडस्ट्री. फ्रूट क्रॉप्स प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक प्रिझर्वेशन, कॅनिंग, असेन्शियल ऑइल, लॅटेक्स, वायर एक्सेट्रा. तर जे काही इंडस्ट्री आहे, ही इंडस्ट्री फळावर ते इंडस्ट्री चालतात. कच्चा माल, फळापासनं कच्चा माल पुरवठा होतं. जसं की कॅनिंग आहे, प्रिझर्वेशन प्रॉडक्ट तयार करत असाल, त्यांना कच्चा माल आंबा दिलं नाही तर पिकल तयार होणार आहे का, मँगो जाम तयार होणार आहे का, नाही. तर कच्चा माल सप्लाय होतं आणि त्या फॅक्टऱ्या चालतात. नेक्स्ट, अवेलेबिलिटी ऑफ एक्सपोर्ट. मेनी फ्रेश फ्रूट्स अँड प्रिझर्व प्रॉडक्ट्स आर एक्सपोर्टेड टू सेव्हरल कंट्रीज. कॅनिंग, फॉरेन एक्सचेंज, अर्न फॉरेन एक्सचेंज. काय म्हटलं आपण, मेनी फ्रेश फ्रूट्स अँड प्रिझर्व प्रॉडक्ट्स आर एक्सपोर्टेड टू सेव्हरल कंट्रीज अर्निंग फॉरेन एक्सचेंज. तर फ्रेश फळ म्हणा, द्राक्षे बाहेर देशामध्ये जातात. आपलं जे हापूस आंबा आहे महाराष्ट्राचं, रत्नागिरीचं, ते फार फेमस आहे. नंतर आपलं केसर, मराठवाड्याचं केसर एक्सपोर्ट होतं. असं एक्सपोर्ट होऊन आपल्याला त्या देशाचं पैसा मिळतं आपल्या देशाला. नंतर ग्रेप्स आहे, बीन्स आहे, कॅशूनट आहे, हे एक्सपोर्ट होतात. नंतर इकॉलॉजिकल बॅलन्स. फ्रूट्स ऑर्चर्ड हेल्प टू मेंटेन द इकॉलॉजिकल बॅलन्स अँड गुड ॲटमॉस्फिअर. तर इकॉलॉजिकल बॅलन्स मिळत राहतं. कारण इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणजेच झाड आहेत, मोठे झाड, आंब्याचे मोठे झाड येतात, आंब्याचे काय येतात, मोठे झाडं येतात आणि त्यामुळं पर्यावरण संतुलित राहतं. पर्यावरण काय राहतं, संतुलित राहतं. यासाठी फळझाड घेणं म्हणजेच इकॉलॉजिकल बॅलन्स. नंतर किचन गार्डनिंगसाठी परसबाग ज्याला म्हणतो आपण. फ्रूट ग्रोईंग इन किचन गार्डन्स, ग्रो इन बॅकयार्ड ऑफ द हाऊस, हेल्प टू रिड्यूस फॅमिली बजेट परचेस ऑफ फ्रूट्स, दॅट इज कागदी लाईम, गावा, स्वीट ऑरेंज, पपया एक्सेट्रा. तर आपल्याला फळझाड परस बागेमध्ये लावता येतं. एक झाड फळाचं जर आपण लावलं ना, वर्षभर आपल्याला फळं विकत घेण्याची गरज नाही मार्केटमधून. फ्रेश फळ, एक चिक्कूचं झाड सरणार नाही तुम्हाला, आजूबाजूच्या 2-3 फॅमिलीला तुम्ही देऊ शकतात, एवढे फळं निघतात. एक पपयाचं झाड जर लावलेलं असेल परस बागेमध्ये, तुम्हाला पपया मिळणार, तुम्ही खाऊन दुसऱ्याला देणार. निंबू, घरचे निंबू आपण दुसऱ्यालाही वाटणार. तर एक झाड जर लावलं हे, तर आपल्याला वर्षभर फळं घ्यायची गरज नाही. तर या पद्धतीनं हे इम्पॉर्टन्स आहेत, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. तर या पद्धतीने इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स बघितलेले टेक्स्टबुकमध्ये सारं भरपूर असं दिलेलं आहे. तर आपण शॉर्टमध्ये तयार केलं, ते तुम्हाला दाखविलेले बाळांनो. तर नंतरच आपल्याला बघायचं आहे स्कोप. बघू आपण स्कोप, इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन. लिमिटेशन नाही, स्कोपच आहे. स्कोप बघू आपण अगोदर.
इम्पॉर्टंट बघितलं आपण. स्कोप बघू, कारण इम्पॉर्टंट स्कोप एका नाण्याच्या दोन बाजू आहे, परंतु इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्व आणि स्कोप म्हणजे वाव. आता एका गोष्टीचं महत्त्व असेल त्याचं स्कोप असेलच असं नसतं आहे ना. स्कोप असेलच असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतेच आणि त्याचं स्कोप असतेच असं नाही. तर बघूया आपल्या फळझाडांचं स्कोप आहे की नाही. देर इज अ ग्रेट स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर फॉर increasing the area under fruit crops and hence very high demand in market. तर फळझाडांना फळबागेला फार महत्त्व आलेलं आहे, कारण की त्याचा दिवसेंदिवस डिमांड वाढत चाललेला आहे. अगोदर फळं खात नव्हते, आता प्रत्येकाच्या घरामध्ये फळ असणं गरजेचं झालेलं आहे. देन फर्स्ट नीड टू इन्क्रीज प्रोडक्शन टू मीट डायटरी रिक्वायरमेंट. तर डायटरी डॉक्टर जेवढं सांगतं आपल्याला पर कॅपिटा पर डे किती पाहिजे कन्झम्पशन फळ, तेवढं उपलब्ध नाही आहे, म्हणजे स्कोप आहे. द पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ फ्रूट इन इंडिया इज व्हेरी लो, ओनली 50 ग्रॅम अगेन्स्ट द रिकमेंडेशन ऑफ 85 ग्रॅम. आपल्या आहारामध्ये दररोजचं 85 ग्रॅम फळझाड आहारामध्ये पाहिजे, परंतु उपलब्ध 50च आहे, म्हणजे इथं गॅप आहे, म्हणजे इथे स्कोप आहे. याला म्हणतात स्कोप आहे ना. महत्त्व भरपूर आहे, पण स्कोप आहे की नाही, पण इथं स्कोप आहे, कारण 50 ग्रॅमच मिळू लागलं, आपल्याला पाहिजे 85 ग्रॅम, म्हणजे इथं वाव आहे. इथं आपल्याला फळबाग लावण्यासाठी वाव आहे, याला म्हणतात स्कोप. नंतर क्लायमेट. महाराष्ट्र रिसिव्ज varied type of climate due to which there is a scope for growing various tropical and subtropical fruit crop. सेकंड आपण क्लायमेट, हवामान आहे की नाही, महत्त्व भरपूर आहे. हो, स्ट्रॉबेरीचं महत्त्व भरपूर आहे, पण स्ट्रॉबेरी कुठे येणार का, मग त्याचं स्कोप आहे का नाही आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फळझाड लागवडीसाठी स्कोप आहे, कारण की हवामान सुटेबल आहे. कोणतेही फळझाड आपण कुठेही लावू शकतो. जसं विदर्भामध्ये संत्रा वगैरे चांगलं येतं, तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबा द्राक्षे वगैरे येतात. मराठवाड्यामध्ये पपई आहे, बनाना आहे ना, हे फळं येतात. तर वेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या रिजनमध्ये वेगळे फळं येतात, म्हणजे हवामान आहे. नेक्स्ट सॉइल. इन महाराष्ट्र व्हेरियस टाईप ऑफ सॉइल फ्रॉम लाईट टू हेवी ब्लॅक अँड फाउंड so that different types of fruit crop require different soil can be grown. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या जमिनी उपलब्ध आहेत वेगळे फळं येण्यासाठी. जळगाव म्हटलं की बनाना येतं, नांदेड म्हटलं की बनाना येतं, नागपूर म्हटलं की संत्रा येते, सांगली सातारा म्हटलं द्राक्ष येतात, लक्षात. तर अशा रीतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या टाईपची जमीन उपलब्ध आहे वेगळे फळं येण्यासाठी. इन्क्रीज irrigation facility. The area under irrigation increase day by day which help in irrigated fruit crop. मॅक्झिमम फळांना, कारण पेरिनियल आहे, यासाठी पाणी असणं आवश्यक असतं. तर आपल्याकडे दिवसेंदिवस पाण्याचा सोर्स वाढत चाललेला आहे. जवाहर रोजगार अंतर्गत पंतप्रधान वीर योजना आहे, जागोजागी डॅम्प आहेत आणि पाण्याचा सोर्स वाढत चाललेला आहे. त्यासाठी आपण फळझाड लागवडीला स्कोप आहे, म्हणजे लावू शकतो. लक्षात. दीज आर द स्कोप ऑफ फ्रूट ग्रोईंग इन महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्र स्टेटमध्ये या पद्धतीनं फळ लागवड करण्यासाठी भरपूर वाव आहे, स्कोप आहे. आणि त्याचबरोबर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हटलं की फळामध्ये वेगळं विटॅमिन्स आहेत, ए बी सी, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, मिनरल्स आहेत. त्याचबरोबर फळामध्ये आपण मेडिसिनल व्हॅल्यू म्हटलं की बरेच मेडिसिनल व्हॅल्यू आहेत. पपया वगैरे डायजेस्टिव्हसाठी, आवळा व्हिटॅमिन सी भरपूर असतं. नंतर असे काही फळझाडं आहेत ते मेडिसिनल व्हॅल्यू असतं. तर ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, म्हणून मी ते घेणार नाही जेवढं आहे. तर असं हे फळझाडांचं इम्पॉर्टंट स्कोप आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. व्यवस्थित बघा. थँक्स. जय जवान जय किसान.